आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष जाहीर करण्यात आलेले आहेत। पुणे पूर्वची जबाबदारी आहे ती माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती देण्यात आलेली आहे आणि पश्चिम पुणेची जबाबदारी सुभाष जगताप यांच्यावरती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत नवनियुक्त पुणे पूर्वचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील भाऊ टिंगरे आहेत। भाऊ, तुमची आज नियुक्ती झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार। आज या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांनी माझ्यावरती या ठिकाणी पुणे पूर्वची शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता थोड्याच काळामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका समोर येत आहेत आणि त्याचा औचित्य साधून या ठिकाणी मला जे अध्यक्षपद दिलेलं आहे त्याला मी न्याय देण्यासाठी काम करेल। आमच्या भागातनं जास्तीत जास्त नगरसेवक ह्या 4 मतदारसंघ असतील आणि आमचे सुभाषजी जगताप असतील, त्यांच्याबरोबर काम करून या ठिकाणी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू। भाऊ, तुमची नियुक्ती झाली हे तुम्हाला कसं समजलं? आज सकाळीच या ठिकाणी तुमच्या म्हणजे माध्यमांमधनंच या ठिकाणी सर्वप्रथम मला कळालं की अजितदादा यांनी माझी नियुक्ती शहराध्यक्ष म्हणून केलेली आहे। भाऊ, जर पाहिलं तर तुमच्या आता या ठिकाणी तुमची जी पूर्व भागामध्ये नियुक्ती झालेली आहे त्यामध्ये 4 विधानसभेचे मतदारसंघ येतात, जो की तुमचा मतदारसंघ वडगाव शिरी असेल, कसबा विधानसभा मतदारसंघ, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघ। यामध्ये जर पाहिलं तर हडपसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कसबा भारतीय जनता पक्षाकडे आहे, पुणे कॅन्टोन्मेंट बीजेपीकडे आहे आणि त्याचबरोबर वडगाव शिरी जो आहे तो आता शरद पवार गटाकडे आहे। या सगळ्या भागांमध्ये तुम्ही कसा समन्वय साधणार आहात आणि कशी बांधणी करणार आहात? खरं तर तुम्ही पाहिलं असेल की ह्या ठिकाणी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तसं बलाबल आहे। आज ह्या विधानसभेमध्ये जरी एक अल्पाशा मताने मला पिछाड झाली असेल तरी पण मला नाही वाटत की या ठिकाणी एक प्रभाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लीड मिळालेलं आहे। त्याच पद्धतीने कसबा असन किंवा कॅन्टोन्मेंट असन यामध्ये पणही चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आमच्याकडे आहे आणि हडपसरची जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ऑलरेडी आमचे सहकारी चेतनजी तुपे या ठिकाणी आहेत। त्यामुळे ह्या भागामध्ये काम करत असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू शकू। तुमच्या मदतीला 2 कार्याध्यक्ष सुद्धा नियुक्त करण्यात आलेले आहेत, त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेशन असणार? ऑलरेडी आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे त्याची काय अडचण मला वाटत नाही। आणि तसं पाहिलं तर सोशल इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने झालेली मला या ठिकाणी दिसते। भाऊ, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सप्टेंबर महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अवघे आता 2 ते 3 महिने शिल्लक आहेत, त्यासाठी तुमची बांधणी कशी असणार आहे? खूप मोठी जबाबदारी आहे, पहिलीच निवडणूक आहे। नाही, ऑलरेडी सगळीकडे कार्यकर्ते आहे, चांगल्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करूया पुन्हा एकदा आणि वरची राज्य सरकार असेल किंवा पक्षांचे श्रेष्ठी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतील तसं आम्ही पुढे जाऊ त्या ठिकाणी। आता जर पाहिलं तर महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिंदेची शिवसेना आहे आणि भारतीय जनता पक्ष आहे। या आधीच्या जर निवडणुका पाहिल्या तर त्या स्वतंत्रपणे झालेल्या होत्या, आता तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहात, सत्तेमध्ये आहात महायुती म्हणून, अशा वेळी तुम्ही निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहात? नाही, आता तुम्हालाही माहिती आहे की ह्या ठिकाणी हा निर्णय जो आहे युतीचा असेल किंवा तिन्ही पक्ष एकत्र राहण्याचा हा निर्णय वरचे पक्षश्रेष्ठी घेतील, परंतु आम्ही प्रत्येक सगळ्या जागी चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं जाळं पसरवणार आणि वरचा निर्णय हा अंतिम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा घेतील त्या पद्धतीने चालेल। भाऊ, धीरज घाटेंनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलेलं होतं की आमचे 105 नगरसेवक होते, 105 नगरसेवक सोडून पुढे जे होईल ती चर्चा होईल। नाही, हा निर्णयावरती आमचे पक्षश्रेष्ठीच घेतील, त्यामुळे त्याच्यामध्ये न बोललेलं बरं। ते जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊया। यावेळेस महापालिकेमध्ये सत्ता येईल असं वाटतं? 100% सत्ता येईल, त्याच्यामध्ये मला कुठलंही दुमत वाटत नाही। खूप खूप धन्यवाद। हे होते अर्थात माजी आमदार सुनील टिंगरे यांची पुणे पूर्वच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण,
प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.